नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे। आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। 90 कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। फर्निचरमध्ये लपवलेली कॅश आयकर विभागाने शोधून काढलेली आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पवन, नक्कीच नाशिकमध्ये परवा आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आलेली होती। आयकर विभागाच्या रडारवरती नाशिक शहरातील एक सराफ व्यावसायिक होता आणि त्या सराफ व्यावसायिकाचं बांधकाम व्यावसायिकाचं देखील ऑफिस होतं। त्याच्या कार्यालय आणि या दुकानामध्ये आयकर विभागाने छापा टाकून जवळपास 26 कोटी रुपयांची रोकड जी आहे ती जप्त केलेली आहे आणि 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचा जो दस्तऐवज आहे तो देखील आयकर विभागाच्या हाती लागलेला आहे। नाशिक, नागपूर आणि जळगाव येथील जवळपास 50 अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। तब्बल 30 तास चाललेल्या कारवाईमध्ये हे घबाड जे आहे ते आयकर विभागाच्या हाती आलेलं आहे। कर चुकवल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली होती। खरं तर 3 दिवस नाशिक शहरामध्ये आयकर विभागाचं पथक जे होतं ते तळ ठोकून होतं। त्या सराफ व्यावसायिकाचे फार्म हाऊस, घर, कार्यालय आदी ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू होती आणि त्यामध्ये हे घबाड जे आहे ते आयकर विभागाला लागलेलं आहे। जवळपास 14 तास रोकड मोजण्यासाठी लागले। 7 वाहनातून ही जी रोकड आहे ती नेण्यात आलेली आहे। डोळे पांढरे करणारं एवढं जे घबाड आहे त्या कर बुडव्या व्यावसायिकाकडे सापडल्याने आता कर बुडव्या बाकी व्यावसायिकांचे देखील धाबे दणाणलेले आहेत। नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।